नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात? वर्षभरासाठी लागणारा मसाला संपलाय आणि तोही बनवण्याचा प्लॅन करताय आणि तेही होळीनंतर मैत्रिणींनो. पण होळीनंतर तर मैत्रिणींनो मिरच्यांचे रेट भडकणार आहेत. म्हणूनच स्वाद मसाले घेऊन आले आहे तुमच्यासाठी खास, डायरेक्ट शेतकऱ्याकडून, तेही कमीत कमी रेटमध्ये. मिरची जिल्ह्यात कुठेही नसेल अशी मिरची तुम्हाला स्वाद मसाले कमी रेटमध्ये घेऊन आले आहे. मग कधी करताय तुमचा प्लॅन चटणी बनवण्याचा? पण स्टॉक मर्यादित आहे, तर आजच या संधीचा फायदा घ्या. आमनापूर येथे मुस्लिम बांधवांतर्फे 27व्या रोजानिमित्त इफ्तार पार्टीचं उत्साहात आयोजन. पवित्र रमजान महिन्यातील 27व्या रोजाचे औचित्य साधून आमनापूर येथील समस्त मुस्लिम समाज बांधवांच्या वतीनं इफ्तार पार्टीचे भव्य आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती लावून सामाजिक सलोख्याचे दर्शन घडवले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पलूस पंचायत समितीचे नूतन उपसभापती वैभव उगळे, वसंतदादा पाटील सहकारी कारखान्याचे माजी संचालक सुरेश पाटील आणि क्रांती सहकारी साखर कारखाना कुंडलचे कार्यकारी संचालक आप्पासाहेब कोरे उपस्थित होते. तसेच विठ्ठल विविध कार्यकारी सोसायटीचे नूतन चेअरमन माधव राडे, प्रफुल्ल पाटील, प्राध्यापक प्रमोद जाधव, विशाल पवार, माजी मुख्याध्यापक हिम्मत गोरड, संदीप नाझरे आणि आनंदा राडे यांची देखील विशेष उपस्थिती होती. 27व्या रोजाच्या निमित्ताने आयोजित या स्नेहभोजनासाठी गावातील हिंदू मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने एकत्र आले होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुस्लिम समाजातील मेहबूब संदे, जहांगीर नदाब, जहांगीर फकीर, शौकत हेरलेकर, ताजुद्दीन मुल्ला, आदम सुतार, साहिल मुल्ला, फिरोज मुल्लानी, अरमान इनामदार, जुनेद अत्तार, आशफाक शेख, जुबेर नदाब आणि मन्नान संदे यांनी विशेष परिश्रम घेतलं. कार्यक्रमाची सुरुवात जुबेर नदाब यांनी सर्वांचे स्वागत करून केली, तर संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शौकत हेरलेकर यांनी प्रभावीपणे पार पाडले. बरोबर घेऊन चालणं हे बंधुत्वाचं एक लक्षण त्यांनी आजपर्यंत जोपासले आणि असंच इथून पुढेही सर्व समाजातील तरुण घटकांकडं गांभीर्यानं पाहावं आणि आपापल्या धर्माप्रमाणे आपापल्या नियमाप्रमाणे चालून सर्वांना बंधुत्वाचा सल्ला, बंधुत्वाचं प्रेम सगळ्यांनी एकमेकाला देऊया. आणि कोरे साहेब सर्वांचे आणि उपस्थित सर्व धर्मीय या ठिकाणी उपस्थित असणार आहे. आपण एक महिना हा पवित्र महिन्यामध्ये उपास आणि एवढ्या कडाक्याच्या उन्हामध्ये सर्वजण पार पडतात आणि परमेश्वराच्या प्रती आपली जी त्यागाची, ह्या महिन्यात माझ्या माहितीप्रमाणे काही गोष्टीचा त्याग करावा लागतो आणि त्या पद्धतीने आपण सर्वजण अतिशय कठोर या 30 दिवस हा जे रोजे पाळतात आणि संध्याकाळची जी इफ्तारी असते आणि त्यामध्ये सर्वच बांधव या ठिकाणी मुस्लिम हिंदू सर्वजण एकत्रितपणे इफ्तारीला बोलवणं ही आपल्या देशाची संस्कृती जपतात. यामुळे आपल्या देशाला एक चांगलं पद्धत आपल्या देशामध्ये आहे आणि भविष्यात हीच पद्धत चांगल्या पद्धतीने राहावं. आमनापूर गावाच्या हा जो पद्धत आहे ही सर्वत्र चांगल्या पद्धतीने राहावी, सर्व धर्मामध्ये चांगल्या पद्धतीनं एकोपा राहावा. त्याचबरोबर आता मुस्लिम धर्म आणि हिंदू धर्म हे बंधुत्व आहे आणि आपल्या गावामध्ये तसं बघितलं तर कायम यात्रा ही उरसाची होती, हिंदू मुस्लिम ऐक्याची. आणि आमनापूर गावामध्ये सगळ्यात मोठी यात्रा ही पीराची असते आणि आपल्याला सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि थांबतो.